हॅलो फ्रेंड, तुमच्यासाठी आज मी घेऊन आली बेसन चिला. त्यासाठी मी 2 वाटी बेसन घेतलं आहे आणि त्यामध्ये 1.5 कप पाणी घालून ते छानसं मिक्स करून घेतलं आहे. त्यात 4 चमचे रवा टाकून ते मिश्रण छान मिक्स करून 15 मिनटं भिजत ठेवायचं आहे. त्यात कांदा, टमॅटो, हळद, लाल तिखट, धनेपूड, ओवा आणि जिरेपूड, शहाजिरे, मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. वरती तवा गरम करून तव्याला छानसं तेल लावून घ्यायचं आहे. त्यावर आपलं हे मिश्रण टाकून गोलाकार पसरवून घ्यायचं आहे. खालची बाजू गरम झाली की त्याला पलटून दोन्ही साईडनी छानशी भाजून घ्यायचं आहे की झाले आपले धिरडे तयार. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.